डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कार्यकाळ 1891 ते 1956 एवढा होता. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेश या स्टेटमध्ये इंदोर शहराजवळ मऊ या गावी झाला. आणि त्यांचे पूर्ण नाव लक्षात ठेवा, भीमराव रामजी सपकाळ आंबेडकर एवढे होते. आणि त्यांच्या बाबाचे नाव रामजी माधोजी सपकाळ होते, तर तसेच आईचे नाव भीमाबाई असे होते. आता बाबा त्यांचे सुभेदार होते. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात आंबावडे हे होते त्यांचे गाव. त्यामुळे त्यांचं जे आडनाव होतं सपकाळहून आंबेडकर असे झाले. तसेच नोव्हेंबर 1896 मध्ये आंबेडकरांच्या वडिलांनी आंबेडकरांना वयाच्या 5व्या वर्षी सर्वप्रथम कॅम्प स्कूल सातारा येथे प्रवेश मिळवून दिला. कॅम्प स्कूल सातारा येथे त्यांना शाळेत टाकलं. त्यानंतर याच वर्षी आंबेडकरांच्या आई भीमाबाई यांचा मृत्यू मस्तक शूळ या आजाराने झाला. पुढे प्राथमिक शिक्षणासाठी आंबेडकरांनी सातारा जिल्ह्यातील ॲग्रिकल्चर स्कूलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 1907 मध्ये मुंबई येथील एल्फिन्स्टन हायस्कूलमधून आंबेडकर हे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते. हे एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश घेणारे पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते. पुढे सयाजीराव गायकवाड यांनी आंबेडकरांना केडुस्कर या शिक्षकाच्या मदतीने 25 रुपयाची शिष्यवृत्ती सुरू केली. त्यानंतर एप्रिल 1908 मध्ये बाबासाहेबांचा विवाह दापोलीच्या भिकू वलंगकरांच्या रामू उर्फ रमाबाई यांच्याशी झाला. त्यांचा 1908 मध्ये विवाह झाला रमाबाई यांच्याशी. त्यानंतर 1913 मध्ये इंग्रजी व पर्शियन हे विषय घेऊन बाबासाहेब एल्फिन्स्टन कॉलेजमधून BA उत्तीर्ण झाले. कोणते विषय होते? इंग्रजी आणि पर्शियन BA मध्ये होते. त्यानंतर त्यांनी 1913 मध्ये बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड 1913 मध्ये बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने आंबेडकर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विभागामध्ये प्रवेश केला. त्यानंतर 1915 मध्ये प्राचीन भारतातील व्यापार ट्रेड इन एन्शियंट इंडिया हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठातर्फे सादर करून आंबेडकरांनी MA ची पदवी संपादन केली. हा प्राचीन भारतातील व्यापार हे प्रबंध नाव लक्षात ठेवा. त्यानंतर 1915 मध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये दाखल केलेल्या द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया ए हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी या प्रबंधाबद्दल 1917 मध्ये आंबेडकरांना PhD ही पदवी मिळाली. हा प्रबंधाचं नाव लक्षात ठेवा, पेपरमध्ये विचारण्यात येते. त्यानंतर 1916 मध्ये आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश घेतला. दरम्यान शिष्यवृत्तीची मुदत संपल्याने आंबेडकरांना भारतात परत यावं लागलं. त्यानंतर याच वर्षी नोव्हेंबर 1916 मध्ये जर्मनीतील ग्रेजिन विद्यापीठात बॅरिस्टरच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. याच कॉलेजमधून 1923 साली आंबेडकर यांना बॅरिस्टर ही पदवी मिळाली. कोणत्या कॉलेजमधून? ग्रेजिन विद्यापीठात जर्मनीतील. त्यानंतर त्यांना ही बॅरिस्टर पदवी मिळाल्यानंतर 1917 मध्ये भारतात परत आल्यावर आंबेडकरांनी बडोदा संस्थानमध्ये मिलिटरी सेक्रेटरी या पदावर नोकरी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 1918 मध्ये मुंबईमधील सिडनेहॅम कॉमर्स कॉलेजमध्ये आंबेडकर हंगामी प्राध्यापक म्हणून नियुक्त झाले. त्यात ते अर्थशास्त्र हा विषय शिकवत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थशास्त्र हा विषय तिथे शिकविला. त्यानंतर 1919 मध्ये ब्रिटिश शासनाने मताधिकाराची चौकशी
करण्याकरिता नेमलेल्या साऊथ ब्युरो कमिशन यापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साक्ष दिली. हे सुद्धा नाव लक्षात ठेवा, साऊथ ब्युरो कमिशन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साक्ष दिली. त्यानंतर जानेवारी 1920 मध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या सहाय्यामुळे, त्यांच्या मदतीमुळे आंबेडकरांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. हे लक्षात ठेवा, मूकनायक. आणि मूकनायक या वृत्तपत्राचे प्रकाशक डॉक्टर आंबेडकर हे होते, तर संपादक देवराम विष्णू नाईक हे होते. त्या पाक्षिकाच्या शीर्षक स्थानी म्हणजे टायटल संत तुकाराम महाराजांची वचने होती. त्यानंतर सप्टेंबर 1920 मध्ये आंबेडकर पुढील शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील शिक्षणाकरिता इंग्लंड करिता रवाना झाले. त्यांना तिथे इंग्लंडला जाण्याकरिता राजर्षी शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली. त्यानंतर 1921 मध्ये इंग्लंडमधील लंडन विद्यापीठाची MSc ही पदवी त्यांनी प्राप्त केली. त्यानंतर महत्वाचे म्हणजे 1922 मध्ये प्रॉब्लेम ऑफ रुपी हा अर्थशास्त्रावरील महत्वपूर्ण ग्रंथ लिहिल्यामुळे लंडन विद्यापीठाने त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना DSc ही पदवी बहाल केली. कशाबद्दल? प्रॉब्लेम ऑफ रुपी हा महत्वपूर्ण ग्रंथ त्यांनी लिहिल्यामुळे लंडन विद्यापीठाने त्यांना DSc ही पदवी बहाल केली. हे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. त्यानंतर 1924 मध्ये भारतामध्ये परतल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही काळ मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली सुद्धा केलेली आहे. त्या पुढील काळामध्ये अस्पृश्य निवारण हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपले जीवित कार्य मानले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महत्वाचे कार्य बघूया कोणते कोणते केलेले आहेत. 20 ते 21 मार्च 1920 या कालावधीत कोल्हापूर संस्थानमधील मानगाव येथे भरलेल्या अस्पृश्यांच्या परिषदेचे डॉक्टर बाबासाहेब हे अध्यक्ष होते. हे लक्षात ठेवा, मानगाव परिषदेचे. त्यानंतर परिषदेमध्येच पहिले भाषण त्यांनी केले. या परिषदेचे प्रमुख पाहुणे राजर्षी शाहू महाराज हे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने तुम्हाला मोठा दलित नेता मिळाला आहे असे गौरव उद्गार शाहू महाराजांनी काढले त्यावेळेस. त्यानंतर 20 जुलै 1924 रोजी आंबेडकरांनी अस्पृश्य लोकांमध्ये नवजागृती करणे व त्यांची शैक्षणिक प्रगती करणे या उद्देशाने बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना केली. हे सुद्धा लक्षात ठेवा, बहिष्कृत हितकारणी सभा. या कालावधीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत मेळा हे वृत्तपत्र सुरू केले. या सभेचे ब्रीदवाक्य म्हणजे शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हे होते. ब्रीदवाक्य लक्षात ठेवा. त्यानंतर 1925 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य मुलांसाठी पहिले मोफत वसतिगृह काढले. त्यानंतर महत्वाचं म्हणजे सन 1926 ते 1936 दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिश शासनाच्या मुंबई कायदे मंडळाचे सदस्य होते. हा प्रश्न सुद्धा लक्षात ठेवा, हा महत्वाचा आहे. 1926 ते 36 मध्ये मुंबई कायदे मंडळाचे सदस्य होते. त्यानंतर 19 ते 20 मार्च 1927 या कालावधीत रायगड जिल्ह्यातील महाड येथे बहिष्कृत हितकारणी सभेचे पहिले अधिवेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुयायांसह महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिऊन अस्पृश्यतेविरुद्ध पहिला सत्याग्रह केला. हा सत्याग्रह म्हणजे आंबेडकरांच्या अस्पृश्यतेविरुद्धचा पहिला लढा होय. याच काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकर सेवा दल याची स्थापना केली. पुढे या संस्थेचे नाव समता सैनिक दल असे करण्यात आले. तर नेक्स्ट आहे महाडच्या सत्याग्रहानंतर 3 एप्रिल 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केले. हे लक्षात ठेवा, बहिष्कृत भारत, मूकनायक
हे सर्व लक्षात ठेवा. या पाक्षिकाच्या शीर्षकस्थानी संत ज्ञानेश्वर यांची वचने होती. याच पाक्षिकातून पुनश्च हरिओम हा प्रसिद्ध अग्रलेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला. त्यानंतर 1927 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी समता संघाची स्थापना केली. हे वर्ष आणि समता संघ लक्षात ठेवा केव्हा झाली आणि कोणत्या नावाने झाली. आता या संघामार्फत 1928 मध्ये समता व 1930 मध्ये जनता ही वृत्तपत्रे सुरू केली. आता हे समता आणि जनता दोन वृत्तपत्रे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर 1956 मध्ये जनता या वृत्तपत्राचे नामकरण प्रबुद्ध भारत असे करण्यात आले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत भूषण प्रिंटिंग प्रेस या नावाने मुद्रणालय सुरू केले. मुद्रणालय कोणत्या नावाने सुरू केले तर भारत भूषण प्रिंटिंग प्रेस या नावाने सुरू केले. त्यानंतर याच कालावधीत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या अमरावती येथील अंबा माता देवी मंदिर प्रवेश सत्याग्रहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा दिला होता. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1927 मध्ये सोलापूर येथील जिल्हा वतनदार महार परिषद च्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. नेक्स्ट आहे 25 डिसेंबर 1927 रोजी रायगड मधील महाड येथे बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेचा व विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृती या हिंदू ग्रंथाचे दहन केले. हे लक्षात ठेवा, खूप महत्वाचा प्रश्न आहे की 25 डिसेंबर 1927 रोजी रायगड येथे महाड मध्ये अस्पृश्यतेचा विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृती या हिंदू ग्रंथाचे दहन केले. आता सदरचे दहन हे गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे या ब्राह्मण सहकार्याच्या हस्ते केले. त्यानंतर 23 ऑक्टोबर 1928 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे येथे सायमन कमिशन समोर अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून साक्ष दिली. कोणत्या कमिशन समोर? सायमन कमिशन समोर. हे लक्षात ठेवा. त्यानंतर 1930 मध्ये ब्रिटिश सरकारने नेमलेल्या स्टार्ट कमिटीवर सभासद म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर 1929 मध्ये पुण्यातील पर्वती येथील मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला सत्याग्रह केला. हा सुद्धा महत्वाचा आहे. त्यानंतर 2 मार्च 1930 रोजी पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. त्या सत्याग्रहाचे नेतृत्व दादासाहेब गायकवाड यांच्याकडे दिले होते. 1935 मध्ये काळाराम मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आले. हे सुद्धा महत्वाचे आहे, कोणते मंदिर आणि कोणत्या वर्षी हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर सन 1930 ते 1932 दरम्यान इंग्लंड येथे भरवण्यात आलेल्या तिन्ही गोलमेज परिषदेस अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. हे महत्वाचं आहे. तिन्ही गोलमेज परिषदेत कोण उपस्थित होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून. आता यावेळी आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची व दलितांना प्रोटेस्टचा दर्जा मिळावा अशी मागणी ब्रिटिश शासनाकडे केली. आता गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. त्या अनुषंगाने रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी 1932 मध्ये जाहीर केलेल्या जातीय निवाड्यामध्ये अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ ठेवण्यात आले होते. ब्रिटिश शासनाचा अस्पृश्यांना हिंदू मधून अलग करण्याचा ब्रिटिश सरकारचा डाव लक्षात घेऊन 20 सप्टेंबर 1932 रोजी महात्मा गांधी यांनी पुणे येथील एरवडा जेलमध्ये प्राणांतिक उपोषण सुरू केले. त्यानंतर 24 सप्टेंबर 1932 रोजी गांधीजींचे प्राण वाचविण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधीजींसह पुणे येथील एरवडा तुरुंगामध्ये महत्वपूर्ण करार केला. या करारान्वये दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याऐवजी
148 राखीव जागांचा संयुक्त मतदारसंघ देण्याची अट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य केली. याच करारास पुणे करार किंवा एरबडा करार किंवा ऐक्य करार असे म्हणतात. हे लक्षात ठेवा, खूप महत्वाची घटना आहे आणि ही नेहमी पेपरमध्ये विचारतात. त्यानंतर 1933 मध्ये मुंबईच्या कायदे मंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रामपंचायत बिलावर त्यांनी भाषण केले. याच वर्षी हिंदू धार्मिक ग्रंथाच्या पारायणासाठी मुखेड येथे सत्याग्रह केला. त्यानंतर 1935 मध्ये आंबेडकरांच्या पहिल्या पत्नी रमाबाई यांचे निधन झाले. त्यांनी 1948 मध्ये डॉक्टर सविता कबीर या ब्राह्मण महिलेशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्ली येथे दुसरा विवाह केला. हे नाव लक्षात ठेवा. त्यानंतर 1935च्या कायद्यान्वये होणाऱ्या निवडणूक लढविण्यासाठी 15 ऑगस्ट 1936 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष या पक्षाची स्थापना केली. या निवडणुकीमध्ये स्वतंत्र मजूर पक्षाचे 17 सदस्य निवडून आले. स्वतंत्र मजूर पक्ष हा लक्षात ठेवा. त्यानंतर 23 ऑक्टोबर 1935 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक जिल्ह्यातील येवले येथे भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेमध्ये मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी महत्वपूर्ण घोषणा केली. तर ही घोषणा सुद्धा लक्षात ठेवा आणि वर्ष लक्षात ठेवा. त्यानंतर 1941 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नाने भारतीय लष्करामध्ये महार रेजिमेंट ची स्थापना करण्यात आली. तसेच 1942 मध्ये आप्पा दुराय यांच्या विनंतीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाची स्थापना केली. या पक्षाचे अध्यक्ष होते एन शिवराजन यांची नेमणूक केली. त्यानंतर 1942 ते 46 दरम्यान व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मजूर मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर 1946 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. हे लक्षात ठेवा, पीपल एज्युकेशन सोसायटी कुठे केली आणि कोणत्या वर्षी केली. या संस्थेमार्फत मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज 1948 मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज स्थापन केले. मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज स्थापन केले. कॉलेजचं नाव लक्षात ठेवा. त्यानंतर 2 सप्टेंबर 1946 रोजीच्या हंगामी मंत्रिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कायदा मंत्री म्हणून नेमण्यात आले. कोणत्या मंत्रिमंडळात आणि कोणत्या वर्षी हे लक्षात ठेवा. त्यानंतर 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष बनविण्यात आले. आता त्या मसुदा समितीमध्ये हे सुद्धा लक्षात ठेवा, एन गोपाल स्वामी, के एम मुंशी, टी कृष्णमाचारी व इतर असे एकूण 7 सदस्य होते. आता घटना समितीची घटना तयार करण्याचे कामकाज 2 वर्ष 11 महिने 17 दिवस चालले. आता या घटनेमध्ये सुरुवातीला 395 कलम 8 परिशिष्ट होती. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली व 26 जानेवारी 1950 रोजी घटनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली. म्हणजे त्याच दिवशी भारत देश सार्वभौम झाला. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटना तयार करण्याच्या अतुलनीय कार्याबद्दलच त्यांना घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. हे नेहमी विचारण्यात येते पेपरमध्ये, घटनेचे शिल्पकार कोण? तर घटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. त्यानंतर 1948 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलामध्ये सुधारणा करून
39 पृष्ठांचे नवीन हिंदू कोड बिल सादर केले. म्हणजे स्त्रियांना व समाजातील सर्व घटकांना समान हक्क देणारे हिंदू कोड बिल सादर केल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आधुनिक मनु म्हणून ओळखले जाते. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1930 मध्ये सुरू केलेल्या जनता या वृत्तपत्राचे नामांतर सन 1956 मध्ये प्रबुद्ध भारत असे करण्यात आले. त्यानंतर 1935 मध्ये धर्मांतराबाबत घोषणा केल्यानंतर 21 वर्ष विविध धर्माचा अभ्यास करून गौतम बुद्धांच्या महानिर्वाणास 2500 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विजयादशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातील नागपूर येथे दीक्षाभूमीवर बौद्ध भिक्षू चंद्रमणी महारथवीर यांच्या बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. नागपूर हे दलितांचे पूर्वज नाग लोकांचे वसतिस्थान असल्याने मुंबई येथे धर्मांतर करण्याचा विचार रद्द करून ते नागपूर येथे करण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरविले. तसेच 1 नोव्हेंबर 1956 रोजी नेपाळ मध्ये पार पडलेल्या जागतिक बौद्ध परिषद करिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्यक्ष हजर होते. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू दिल्ली येथे झाला. 6 डिसेंबर हा दिवस देशात महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर 7 डिसेंबर 1956 रोजी मुंबईमधील दादर चौपाटी येथे बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आला. तेथील त्यांचे समाधी स्थळात चैत्यभूमी असे ओळखले जाते. हे लक्षात ठेवा, चैत्यभूमी असे ओळखले जाते. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारताचे आधुनिक मनु म्हणून ओळखले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी निमित्त 1990 मध्ये भारत शासनाने भारत रत्न हा सर्वोच्च सन्मान देऊन त्यांचा गौरव केला. 1990 ते 91 हे वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मशताब्दी वर्ष हे सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समाधी स्थळ मुंबई येथील दादर जवळील चैत्यभूमी येथे आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गौतम बुद्ध, संत कबीर व महात्मा फुले यांना गुरु मानत. हे लक्षात ठेवा, गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले. तसेच दुसऱ्या महायुद्धामध्ये राष्ट्रीय सभेने व भारतीयांनी ब्रिटिशांना सहकार्य करावे असे मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द म्हणजे पिस्तुलातून उडणारे बार आहेत असे बाबासाहेब आंबेडकरांबद्दल गौरव उद्गार बेव्हर्ली निकोल्सन यांनी केले. हे उद्गार लक्षात ठेवा, हे पेपरमध्ये नेहमी विचारण्यात येते. बेव्हर्ली निकोल्सन यांनी कोणते उद्गार काढले किंवा त्यांचं नाव विचारण्यात येते बेव्हर्ली निकोल्सनचं. त्यानंतर दलितांच्या मुक्तिदाता असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड यांनी केला. सयाजीराव गायकवाड यांनी काय म्हटलेलं आहे, दलितांचा मुक्तिदाता. हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर जर माझ्या मनात द्वेष भावना असती तर 5 वर्षाचा आता मी या देशाचे वाटोळे केले असते, 5 वर्षाच्या आत मी या देशाचे वाटोळे केले असते असे उद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढले होते. तसेच अस्पृश्यता ही एक लोकांची लहर आहे, भिक्षेने गुलामगिरी मिळते, स्वातंत्र्य नाही व भाकरीपेक्षा इज्जत प्यारी असे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते. तसेच आंगलाई व ब्राह्मणाई या हिंदू लोकांच्या अंगाला लागलेल्या 2 जळवा आहेत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या विचारांमध्ये स्वतःपेक्षा जास्त देशाला व देशापेक्षाही जास्त अस्पृश्य निर्मूलनास महत्त्व दिले होते. तसेच नागपूर येथून रिपब्लिकन पार्टी या पक्षाची घोषणा केली होती. कोणती पार्टी? रिपब्लिकन पार्टी. हे लक्षात ठेवा.
प्रत्यक्षात या पार्टीची स्थापना बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर 1958 मध्ये एन शिवराजन यांनी केली. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरुणांनी मोलाचा सल्ला दिला, मोलाचा संदेश दिला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरुणांना मोलाचा संदेश दिलेला आहे. आता महत्त्वाचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या हू वेअर शूद्राज हा ग्रंथ त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना समर्पित केला होता. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. हू वेअर शूद्राज हा ग्रंथ कोणाला समर्पित केला होता? तर महात्मा ज्योतिबा फुले यांना समर्पित केला होता. आता ग्रंथ कोणते कोणते आहेत ते पाहूया आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. नंबर 1 रानडे, गांधी अँड जिना 1943. नंबर 2 व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स 1945. नंबर 3 द अनटचेबल्स 1946. नंबर 4 थॉट्स ऑन पाकिस्तान 1948. नंबर 5 द प्रॉब्लेम ऑफ रुपी. नंबर 6 हू वेअर शूद्राज. नंबर 7 कास्ट इन इंडिया. नंबर 8 बुद्ध अँड हिज धम्माज. नंबर 9 रिडल्स इन हिंदुइझम. नंबर 10 कास्ट इन इंडिया प्रबंध. नंबर 11 द राइज अँड फॉल ऑफ द वुमेन. नंबर 12 हू आर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स. नंबर 13 ॲनिलेशन ऑफ कास्ट. तर फ्रेंड्स, अतिशय महत्त्वाची माहिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल संपूर्ण माहिती. तर तुम्ही निश्चित लक्षात ठेवा आणि चांगल्या रीतीने मार्क्स मिळवा. थँक्यू.